नांदेड शहरात गेल्या 48 तासात 5वा खून झाला। आज सकाळी 6 वाजता नांदेड शहरातील श्रीनगर भागात सोनू कल्याणकर या 35 वर्षे तरुणाचा खून करण्यात आला। भर रस्त्यावर ही घटना घडली। 3 ते 4 मारेकऱ्यांनी सोनू कल्याणकर याला रस्त्यावर गाठून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केले। सोनू कल्याणकर याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले, यात त्याचा मृत्यू झाला। या खुनाचे कारण अस्पष्ट आहे। सोनू कल्याणकर याच्यावर 3 वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता। रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता। गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे। सोनू कल्याणकर हा तरुण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता। या खुनाचा तपास सध्या सुरू आहे। शुक्रवारी रात्री गँगवॉर मधून नांदेडमध्ये 3 जणांचा खून झाला। पुन्हा 24 तासात शनिवारी रात्री शहरातील मुरमुरा गल्लीत रणजित सिंह तबेलेवाले या तरुणाचा खून झाला आणि आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला। 48 तासात नांदेड शहरात 5 खून झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे।